केली का, त्यांच्या पाठीशी कधी उभे राहिले का, हे जसं झालं नाही तशाच पद्धतीनं स्थानिक स्वराज्य संस्था बळकट होण्याकरता म्हणून विधिमंडळामध्ये किंवा सरकारी पातळीवर जो आवाज उठवायला पाहिजे होता तो आवाज कधीही या मंडळीनं उठवलेला नाही। निवडणूक आली की त्या निवडणुकीमध्ये त्या वेळच्या परिस्थितीचा फायदा घ्यायचा आणि निवडणूक जिंकायची, आणि म्हणून कोकणवासियांना बाळ मानेंसारखा एक अभ्यासू आणि प्रामाणिक कार्यकर्ता, तळमळीचा हाडाचा कार्यकर्ता आणि लोकांनी केलेल्या मदतीची जाण आणि जाणीव असलेला उमेदवार हा महाविकास आघाडीनं दिलेला असल्यामुळं आम्हाला निवडून येण्यामध्ये कुठली अडचण वाटत नाही। बरं, पण एकंदरीत या सगळ्या गोष्टींमध्ये अनेक गणितं महत्त्वाची ठरतात। म्हणजे आता सत्ताधारी त्यांच्याकडे संख्याबळ जे आहे ते जास्त आहे, ही गोष्ट मान्यच करावी लागेल। असं असताना तुम्हाला कितपत यशाची खात्री वाटते की तिकडचे काही जे लोकप्रतिनिधी आहेत ते आपल्याला वोटिंग करतील किंवा त्यांच्या संदर्भात काही त्यांचं काही नाराजी तुमच्यापर्यंत आतापर्यंत पोहोचली आहे का? मुळामध्ये या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याचा आता शेवटचा दिवस आहे। 3 वाजेपर्यंत कोण कोण उमेदवारी अर्ज आणखीन भरतायत त्याच्यावर सगळी पुढची गणितं मांडली जातील। कारण महायुतीमध्ये मतदान जास्त आहे की कमी आहे यापेक्षा वाद जास्त आहेत, इच्छुक बरेच जण होते आणि एकमेकाचे राजकीय वैरी किंवा राजकीय विरोधक एवढ्या पुरेसं ते वैर नाही, तर हे पर्सनल लेवलला गेलेले वैरी एकमेकाची उद्या मदत कितपत करू शकतात याच्यावर उद्याचा रिझल्ट अवलंबून आहे। ही चांगली गोष्ट आहे ना। शेवटी उमेदवारी अर्ज आज संध्याकाळपर्यंत कोण किती भरेल यापेक्षा उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत ज्या काही घडामोडी घडतील त्या निवडणुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात। तर अंबादास दानवे यांनी असं आज म्हटलंय की दोन्ही शिवसेना एकत्र यावी, असं अनेकांना वाटतं। मला एकट्याला वाटून काय उपयोग, असं तुम्ही थेट अंबादास दानवे काय बोलले हे मला माहीत नाही, परंतु निश्चितपणे त्यांनी जर असे बोलले असतील तुम्ही म्हणता म्हणून, तर त्यांनी कदाचित व्यक्तिगत त्यांची भावना व्यक्त केली असेल। या संदर्भातलं पक्षीय धोरण ठरवण्याचा आमच्या पक्षामध्ये पूर्णपणे अधिकार हा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरेंनाच आहे। ओके, धन्यवाद। सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्याचे आमदार नारायण पाटील देखील भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले होते। विशेष म्हणजे नारायण पाटील आणि बाबासाहेब देशमुख हे दोन्ही राजेंद्र राऊत यांचं सूचक असणार आहे। देशामध्ये 22 राज्यात भारतीय जनता पार्टीच्या अधिपत्याखाली आहेत। सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री कोण कोण आहेत त्याची एकदा यादी बघा आणि मूळ त्यातले भाजपचे किती आणि दुसऱ्या पक्षातले किती, ज्यांच्यावर आरोप झाले ते त्या मशीनमधून धुपून निघाल्यानंतर ते भाजपचे भविष्यातले चेहरे म्हणून समोर येत आहेत। त्यामुळं भाजपाला हे निश्चितपणे माहीत आहे की आपण 100 वर्ष तपश्चर्या केली, पण 100 वर्षाच्या तपश्चर्येमध्ये आपण 50 देखील देश किंवा राज्य चालवणारी नेतृत्व उभी करू शकलो नाहीत। त्यामुळं दुसऱ्या पक्षातली तयार झालेली नेतृत्व त्यांना घ्यावी लागतात, हा त्यांचा नैतिक पराभव आहे असं मी मानतो। चौथी टर्म आहे विधान परिषदेची, घराणेशाही असं थेट म्हणायचं असं आहे की घराणेशाही वगैरे म्हणण्यापेक्षा काही नेते असे आहेत की त्यांना फक्त आणि फक्त स्वतःकरता पक्ष लागतो, पण स्वतःच्या पलीकडे पक्ष वाढवण्याकरता काही नेते किती काम करतात याचा जर संशोधन केलं तर हे उत्तम उदाहरण ठरू शकतं। उत्तम उदाहरण, विधान परिषदेला 4 वेळा, विधानसभेला किती वेळा, खासदारकीला किती वेळा, मंत्रिपदाकरता किती वेळा, आणि हे जात असताना इतर कार्यकर्ते या सगळ्या पदावर किती वेळा गेले याचं संशोधन तुमच्यासारख्या जाणकार पत्रकारांनी केलं तर त्याचं उत्तर मिळेल। थँक्यू। ओके, धन्यवाद। जरा